अशी परिस्थिती होती. ते पैसे BCCIने पोचवले आणि तो विश्वचषक इतक्या जिद्दीनं ते खेळले ना की मग त्यांनी मेगा फायनल जिंकली आणि हे गाणं मग वाजलं की चॅम्पियन चॅम्पियन वी आर दी चॅम्पियन. म्हणजे जेव्हा परिस्थिती आपली परीक्षा घेते ना तेव्हा खरं तर जिद्द जन्म घेते. एक जनरेशन दुबईच्या एका नवाबाला विचारण्यात आला की तुमची पुढची जनरेशन काय असेल, तर ते बोलले की माझे ग्रँडफादर उंटावर प्रवास त्यांनी केला, मी स्वतः रेंज रोवरमध्ये माझ्या पप्पांनी प्रवास केला, आम्ही आता याटमध्ये फिरतोय, आमची पोरं परत उंटांवर येतील. कारण सुख सुविधा तुम्हाला थोडंसं दुर्बल बनवतात, थोडंसं आळशी बनवतात. तर डेफिनेटली या सगळ्या परिस्थिती आहेत ज्याचा आपण सारांश घेतलाय. जाऊयात मान्यवर पाहुण्यांच्या स्वागत सत्काराकडे. ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सन्माननीय अरुणजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शाही सन्मान करण्याची विनंती मी सन्माननीय प्रल्हाददादा भोईर यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण अरुण भोईर साहेबांचा शुभ सन्मान या मंचावरून करायचा आहे. सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य ठाणे आदरणीय अरुणजी भोईर साहेब, एक भारदस्त रुबाबदार व्यक्तिमत्व, आदरणीय अरुणजी भोईर साहेब यांचा शुभ सन्मान. खरं तर आपली भारतीय संस्कृती अतिथी देवो भव, आलेल्या मान्यवरांचं यथोचित सन्मान होणं फार गरजेचं आहे आणि त्यामुळेच आपण आदरणीय अरुणजी भोईर साहेब, स्पर्धा कुठलीही असू द्यात, कार्यक्रम कुठलाही असू द्यात, उपस्थिती खऱ्या अर्थाने त्यांची लाभत असते. आयोजकांना विनंती आपण करतोय, आदरणीय प्रल्हाददादा भोईर आपल्या शुभ हस्ते डेफिनेटली राजेंद्र भोईर सर, राजेंद्र पाटील सर, मला जी तुम्ही माहिती पोहोचवताय की 30 ते 40 वर्ष ग्रामपंचायतीवर त्यांचं प्रबळ प्राबल्य आणि जिल्हा परिषद मध्ये देखील एक प्रबळ दावेदार ते आहेत. यामागचं कारण आहे, मी पहिल्यांदा देखील बोललो समालोचन करत असताना की दिबा पाटील साहेब 5 वेळा आमदार आणि एकदा खासदार असताना देखील घर त्यांचं जाऊन पहा आजही. सर्वसामान्य आदरणीय सन्माननीय परशुरामजी टावरे साहेब आमदार असताना आणि ही अशी व्यक्तिमत्व जेव्हा समाजाला मिळतील तेव्हा काहीतरी समाजाचा जायापलट होईल. ही भिवंडी मायानगरी बनली त्यामागे या सगळ्या प्रबळ व्यक्तिमत्वांचा हातखंडा. सन्माननीय अरुणजी भोईर साहेब, तुम्हाला सलाम. तदनंतर शेलार ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक अर्थातच सरपंच महोदय आदरणीय ऍडव्होकेट किरणजी चन्ने साहेब. मगाशी देखील बोललो राजेंद्र पाटील साहेब की आमच्या वाडा तालुक्याशी फार जवळचे संबंध असणारं व्यक्तिमत्व. आदरणीय किरणजी चन्ने साहेबांचा शाही सन्मान या मंचावरून आपण होताना पाहतोय. तदनंतर सन्माननीय शिरीषजी टावरे साहेब, ज्यांच्या नावानं आपण ही ट्रॉफी ठेवली, ते स्वर्गीय परशुराम टावरे चषक, त्यांचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय शिरीषजी टावरे साहेबांचा शुभ सन्मान या मंचावरून. तदनंतर आदरणीय महादेव भोईर साहेब, उपाध्यक्ष शारदा विद्यालय शेलार आणि SEO देखील आहेत, विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून देखील त्यांची एक वेगळी ओळख आहे. तर सन्माननीय महादेव भोईर साहेब या ठिकाणी त्यांचा शाही सन्मान शुभ सन्मान आपण करतोय. आदरणीय प्रल्हाददादा भोईर, राजेंद्र पाटील साहेब, आपण पाहतो ना की हा सगळा डोलारा आपण उभा करतो, परंतु त्या प्रल्हाद पाटील साहेबांचा चेहरा पाहिला ना की या एक दिवसामागे किती दिवसांची मेहनत आहे ते सगळं काही कळतं. म्हणजे फार मेहनत लागते. घरचे तर फार अगदी आपल्याला ठाऊक आहे की घरच्यांची किती कटकट असते क्रिकेटच्या मैदानात जेव्हा आपण जातो तेव्हा, परंतु हे क्रिकेट प्रेम आहे. शेलार गावचे माजी प्रथम नागरिक अर्थातच माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य ग्रामपंचायत शेलारचे आदरणीय शैलेशजी भोईर, ऍडव्होकेट सिद्धार्थ रघुनाथ भोईर, ऍडव्होकेट सिद्धार्थ रघुनाथजी भोईर साहेब, त्यांचा शुभ सन्मान या मंचावरून करण्याची विनंती आपण करतो. दोन्ही टीमचे जे प्लेयर्स आहेत त्यांना विनंती करतो, समोर तुमच्याकरता आम्ही चेअर्स लावल्यात. सन्माननीय आदरणीय अल्ताफजी बाली, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील मुख्य मंचावर येऊन VIP डायस मध्ये सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय अल्ताफजी बाली, बाली ट्रॉफीचे सर्व जे मुख्य आकर्षण असतं भिवंडी सिटी क्रिकेटचा विश्वचषक. तदनंतर उपसरपंच आदरणीय सन्माननीय दशरथजी भोईर साहेब या ठिकाणी, त्यांच्या जोशना दशरथ भोईर ज्या उपसरपंच आहेत त्यांचे पतिराज आदरणीय दशरथजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती
उत्कृष्ट मित्र प्रल्हादजी भोईर यांचे आणि बंधुराज देखील आहेत. आदरणीय सन्माननीय दशरथजी भोईर साहेब त्यांचा शुभ सन्मान या मंचावरून प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेची शाल देऊन आपल्या लाईव्ह स्क्रीनवर तुम्ही हा सत्कार पाहू शकाल. शेलार गावचे माजी उपसरपंच ग्रामपंचायत शेलार आदरणीय दिनेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी आदरणीय प्रल्हाददादा भोईर यांना करतोय. सन्माननीय प्रल्हाददादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब. समाज कल्याण न्यासचे अध्यक्ष ठाणे जिल्ह्याचे सन्माननीय आदरणीय ज्ञानेश्वर भोईर साहेब आणि ट्रिपल एस केबल नेटवर्कवर तुम्ही ही स्पर्धा अगदी घर बसल्या थेट प्रक्षेपण पाहिलं तर त्यांना खऱ्या अर्थानं सन्माननीय ज्ञानेश्वर भोईर साहेबांचा शुभ सन्मान या मंचावरून आपण करतोय. आदरणीय प्रल्हाददादा भोईर यांना विनंती आहे की आपल्या शुभ असते आपण आदरणीय ज्ञानेश्वर भोईर यांचा शुभ सन्मान करायचा आहे. त्यानंतर आता आपण पाहतो रील्स वरून की एक तर तालीम लावा एक तर जिम लावा परंतु बॉडी सांभाळा. आदरणीय मनोजदादा भोईर एक उत्कृष्ट बॉडी बिल्डर एक शरीर सौष्ठवामध्ये ज्यांनी नाविन्य मिळवलं ते आदरणीय मनोजदादा भोईर यांचा शुभ सन्मान या मंचावरून आदरणीय प्रल्हाद भोईर यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं मनोजी भोईर यांना. आदरणीय सन्माननीय दिनेशजी भोईर आपणास विनंती आपण या मंचावर आपला शुभ सन्मान माजी उपसरपंच ग्रामपंचायत शेलार आदरणीय दिनेशजी भोईर साहेब आणि नेताजी स्पोर्ट्सचा बाळा खेळाडू त्यांना देखील विनंती करतो आपण मुख्य मंचावर या. त्यांचा आज वाढदिवस आहे. या आमच्या पूर्ण क्रिकेट टेनिस प्लेड विश्वाकडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वेळात वेळ काढून इथपर्यंत पोहोचले त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून शतशः आभार. आदरणीय श्यामजी चौधरी आकाश साळुंके यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपला शुभ सन्मान आकाशजी साळुंके आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. BC4 चे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं बाली ट्रॉफीचे मुख्य आयोजक प्रायोजक आदरणीय सन्माननीय अल्ताफजी बाली साहेब आपणास विनंती आहे की आपण या मंचावर येऊन सन्मानानं विराजमान व्हायचं. भिवंडी प्रीमियर लीगचा थरार अगदी थोड्याच दिवसात त्यांच्या माध्यमातून चॅलेंजच्या मैदानात रंगताना तुम्हाला पाहायला मिळेल. हजारो प्रेक्षकांचा हजारो मान्यवरांचा शाही सन्मान त्या बाली ट्रॉफी मध्ये केला जातो. खऱ्या अर्थानं आपण पाहतो आपल्या लाईव्ह स्क्रीनवर अल्ताफजी बाली यांना सन्मानित करण्यात येते. त्यानंतर सन्माननीय साळुंके साहेब आकाशजी साळुंके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी करतो. प्रल्हाददादा भोईर आपल्या शुभ हस्ते आपण आकाशजी साळुंके यांना सन्मानित करायचं. श्याम चौधरी खेळाडू आपण या. गावपुरे आताचा फलंदाज अंकुशजी चौधरी त्यांचे पिताश्री आणि प्रल्हाददादा भोईर हे अगदी जीवश्य कंठस्थ मित्र त्यामुळे श्याम चौधरी याला सन्मानित करण्यात येतं त्यांच्या पिताश्रींच्या अनुपस्थितीमध्ये. मैत्री फार मोठी सद्भावना आहे. धन्यवाद डीजे. राजेंद्र पाटील सर पाणी खरं तर जीवन आहे म्हणजे पाणी नसलं तर काहीच होऊ शकत नाही. त्या पाण्याची व्यवस्था ज्यानं केली आहे त्या अल्पेशजी वारगडे मी विनंती करतो आपण मुख्य मंचावर यायचं. सन्माननीय अल्पेशजी वारगडे आपला शुभ सन्मान या मंचावरून केला जातो. आकाश वारगडे आपण या. एक सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून देखील त्याची एक वेगळी ओळख या क्रिकेट पटलावर आहे. आकाश वारगडे. त्यानंतर जाऊयात व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आमचे गुरुवर्य आज फार चांगला अनुभव पहिल्यांदाच आम्ही त्यांच्यासोबत जोडले गेलो. सिद्दीक बाबे सर प्लीज वेलकम फॉर युअर फेलिसिटेशन
तुमचा शाही सन्मान करण्याची विनंती मी आदरणीय प्रल्हाददादा भोईर यांना करतोय. सिद्दीक भाबे सर, द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, एका आपल्या वेगळ्या शैलीनं या जोरदार टाळ्यांनी प्रत्येक खेळाडूची इत्थंभूत माहिती, प्रत्येक खेळाडूला दिलेलं पेटनेम, प्रत्येक खेळाडूला दिलेली एक वेगळी ओळख सिद्दीकजी भाबे. 850च्या वर सामन्यांचं समालोचन आतापर्यंत त्यांनी केलंय. टुर्नामेंट तेवढ्या प्रतियोगिता त्यांनी केल्या. त्यानंतर एव्हरग्रीन क्रिकेट कॉमेंटेटर आज देखील त्यांच्यासोबत जोडण्याचा चांगला अनुभव आला. आदरणीय अजय घरत सर, आपण या, आपला शुभ सन्मान करण्याची विनंती मी आदरणीय प्रल्हाददादा भोईर यांना करतो. द स्वीट व्हॉइस ऑफ भिवंडी, एव्हरग्रीन कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख आहे अजय घरत. ग्रीन वन, तीनही भाषांवर ज्यांचं एक प्रबल प्राबल्य आहे. खऱ्या अर्थानं भिवंडीचे सुशील जोशी म्हणून राजेंद्र पाटलांनी त्यांना जी उपाधी दिली आहे. त्यानंतर द व्हॉइस ऑफ टिटवाळा, आदरणीय सन्माननीय मनोजी कारवे सर, खूप चांगला एक्सपिरियन्स आजच्या दिवसात. त्यांच्यासोबत देखील सर्वोत्कृष्ट समालोचन ज्यांनी केलं ते मनोजी कारवे सर, आपला शुभ सन्मान करण्याची विनंती मी आदरणीय राजेंद्र पाटील यांच्या विनंतीला मान देऊन आज इथपर्यंत पोहोचलेत. सन्माननीय प्रफुल्लदादा भोईर यांच्या शुभ हस्ते, प्रल्हाददादा भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान केला जातो. धन्यवाद. राजेंद्र पाटील सर, त्या गुणलेखकांमध्ये एक वेगळीच बात आहे. कारण जे त्यांनी केलंय ना, एवढे मॅच केल्या, एवढे टुर्नामेंट केल्या, परंतु या गुणलेखकासारखा गुणलेखक मी पाहिला नाही. कधी कोणी वाईट टाकलाय, कुठे टाकलाय, टेक्निकली ही इज व्हेरी स्ट्रॉंग. एकदा जोरदार टाळ्या. ज्ञानेश्वर मुकादम, मॅन फ्रॉम गोरसई, खूप चांगलं स्कोरिंग मित्रा करतोस. अगदी अजून पुढे जा. धन्यवाद. त्याचा शुभ सन्मान या मंचावरून केला जातोय. ज्ञानेश्वर मुकादम यांना सन्मानित केलं जातं. त्यानंतर ओम साई डीजे शो, डीजे जॉकी, आपण या, आपला देखील शुभ सन्मान. प्रोप्रायटर विवेक भोईर, आपण या, आपला शुभ सन्मान या मंचावरून केला जातोय. डीजे विवेक भोईर यांना सारी सन्मानित केलं जातं. आदरणीय प्रल्हाददादा भोईर, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचे प्रतिनिधी तो सन्मान स्वीकारतात. डीजे. त्यानंतर थेट प्रक्षेपण, प्रिन्स मूवीज, प्रोप्रायटर रवी गुळवी आणि प्रथमेश पाटील. प्रिन्स मूवीज या, आपण खऱ्या अर्थानं रवी गुळवी यांचे पिताश्री, त्यांच्या मुलानं खऱ्या अर्थाने ही स्पर्धा अगदी 184 देशांपर्यंत पोहोचवली. युट्यूब वरून देखील आपण हे लाईव्ह प्रक्षेपण पाहत होतो. तर भिवंडी क्रिकेटची पायाभरणी करण्याकरता प्रिन्स मूवीजचा सिंहाचा वाटा आणि त्याच प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. त्यानंतर मंडप व्यवस्था, मंडप डेकोरेटर्स, प्राजक्ता मंडप डेकोरेटर्स शेलार, आपण या, आपला प्रतिनिधी, आपला शुभ सन्मान. मंडप डेकोरेटर्स, आपण या लवकर, आपला देखील शाही सन्मान. सुंदर शामियाने या स्पर्धेला एक वेगळी ओळख आपण निर्माण करून दिलीत. प्रोप्रायटर रघुनाथ भोईर, हृदयनाथ रघुनाथ भोईर, आपण या, आपलं सहर्ष स्वागत. मंडप डेकोरेटर्सचा प्रतिनिधी, धन्यवाद. आइए दोस्तों, खानोली के आगे एक गांव है गोरा, हालांकि वो मशहूर है, आपको मालूम है. फिल्मी हीरोइन नूतन का ताल्लुक उस गोरे से था जिसने फिल्मों में एक नंबर अदाकारी की, लेकिन एक नंबर कमेंट्री आज हमारे साथ की निखिल वाकले ने. और आइए उनका हम सबका सम्मान और स्वागत करते. मराठी की बहुत ही मधुर आवाज और उनका प्रहलाद भोईर के हाथों सम्मान सत्कार होता हुआ. और निखिल, शुभकामनाएं कि आप इसी तरह आगे बढ़े. दोस्तों देखिए, कुछ लोग पर्दे के पीछे रहते हैं तो हिट होते हैं, कुछ लोग सामने होते हैं तो हिट होते हैं. इस स्पर्धा को हिट बनाने में सभी का साथ निभाने वाले एवन एंकर, एवन कमेंटेटर, एवन टीचर, एवन समाज सेवक,
अभी एक ही नाम, वो है राजेंद्र पाटिल। जोरदार तालियां उनके लिए बजाइए जिन्होंने इस ट्रॉफी को सक्सेस किया है। सिद्दीक सर, एक गोष्ट आता आवर्जून सांगेन की इथं या मंचावर आल्यानंतर भले भले कॉमेंटेटर बदलतात, परंतु हा इतका शेरदिल माणूस आहे की ग्रामीण भागात कुठं टॅलेंट दडलंय ते शोधण्याकरता राजेंद्र पाटील तत्पर आहेत. आणि त्यांनी संधी दिली माझ्यासारख्या छोट्या समालोचकाला इतक्या मोठ्या पडद्यावर. आगे त्याबद्दल आगे के प्रोग्राम से पहले निखिल, मैं आपको पूछता हूँ कि आप यहाँ हैं और सिटी क्रिकेट देखा। मैं कहता हूँ टेस्ट इज बेस्ट, सिटी क्रिकेट इज बेस्ट इन ऑल ओवर इंडिया। भिवंडी का जो बीसीपुर सिटी क्रिकेट है पूरी दुनिया में मशहूर है। आपने कैसा एंजॉय किया? हालांकि ये पहला शो है, अभी सिटी क्रिकेट के बहुत से शो बाकी है, तो ये सिटी क्रिकेट ऑर्गेनाइज और ये लेट परशुराम टावरे ट्रॉफी को आपने कैसा फील किया, कैसा आपने एंजॉय किया? सिद्दीक सर, धन्यवाद. सर्वप्रथम तर राजेंद्र पाटील सरांचे मी अभिवादन करेन की सरांनी एक अपॉर्च्युनिटी क्रिएट करून दिली. मी सातत्यानं म्हणतो की मी एक अभियंता, मेकॅनिकल इंजिनियर आणि डिग्री होल्डर, आणि थोडीशी कठीण परिस्थिती होती. म्हणजे आई वडील शेतकरी कुटुंबातून बिलॉंग करत असताना, आणि आमच्या गावात तुम्ही पाहाल की थोडंसं आतमध्ये गाव आहे, जंगलाचा परिसर आहे. मी माझं डिग्रीचं शिक्षण रायगडमध्ये घेत होतो, कर्जत रासायनिक परिसर. 13-13 तास कंटिन्युअस कॉमेंट्री करायची, म्हणजे डे करायची, नाईट पण करायची. कारण रायगडमधून सुरुवात झाली माझी. सर्वप्रथम मी पहिली स्पर्धा कर्जतच्या मैदानातली केली, आणि तिथून मग ते पैसे मिळाले की मग इंजिनिअरिंगमध्ये भरायचे आणि स्वतःचा फी भरून इंजिनिअरिंग कंप्लीट केलं पूर्ण 4 वर्षाचं. जोरदार तालियां क्रिकेटने बजाइए। मला इंजिनियर बनवलं. कोणी जर विचारलं की टेनिस क्रिकेटने काही लोकांचं नुकसान केलं तर चुकीची गोष्ट आहे. टेनिस क्रिकेटने मला इंजिनियर बनवलं. तर ते जरूर सांगेन. आज तुम्ही संधी दिली, पहिल्यांदा ग्रामीणमध्ये आपली भेट झाली राजेंद्र पाटील सर, आणि आजचा एक्सपिरियन्स व्हेरी वेल डिसिप्लिनरी. जी क्वालिटी बघायची आहे, जो क्वालिटी एक्सटेंड क्रिकेटचा बघायचा आहे, मॅनेजमेंट किती पॉवरफुल पाहिजे, क्रिकेटचा डिसिप्लिन आणि त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन किती पाहिजेत. कारण अल्ताफ बल्ली सरांची मागच्या वर्षीची क्लिप मी पाहिली, किती स्ट्रिक्टली क्रिकेटला घेतलं पाहिजे. क्रिकेट इज द गेम ऑफ इमोशन्स, हा भावनेचा खेळ, आणि त्याला तुम्ही शिस्तीने खेळलं पाहिजे. तर ते आम्ही जवळून पाहिलं, ते डिसिप्लिन आज मला इथं अनुभवायला मिळालं सिद्दीक सर. आणि हे सगळं घडत असताना या मागच्या पडद्याचा शिलेदार राजेंद्र पाटील सर होते. तर डेफिनेटली प्रल्हादजी भोईर साहेब, खऱ्या अर्थाने तुम्ही संधी दिलीत, त्याचं पुन्हा एकदा तुमचं मी आभार मानेन. आणि खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा, यस यू आर सक्सेसफुल, हे तुमचं प्रेम होतं की जी तुम्ही कमाई केलीत 1 दिवसामध्ये. तर डेफिनेटली सलाम पुन्हा एकदा, आणि जाऊयात आपण सिद्दीक वितरणाकडे. इसीलिए तो मैं अक्सर कहता हूँ गो ईस्ट और वेस्ट, अल्ताफ बाली इज द बेस्ट, बीसीपुर क्रिकेट इज द बेस्ट। आकाश वारगडे सर, पाण्याची व्यवस्था आपण जी केली, आकाश कृपा करून या. आपला शाही सन्मान या मंचावरून करायचा आहे आम्हाला. आकाश वारगडे, हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचा प्रतिनिधी कोणी या, आपण देखील. यस, आकाश आले, सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर. त्यानंतर या स्पर्धेकरता पंचांची फार मुख्य भूमिका आहे. सन्माननीय राजेंद्र पाटील, मॅन फ्रॉम कुनगाव, आपण या. खऱ्या अर्थाने पहा, आज ही तारेवरची कसरत कंप्लीट करायची आहे, यांच्यासारखी पंचगिरी पाहिजे. कारण परेश महाजन सर, राजेंद्र पाटील सर, त्यानंतर मोरे सर, या सगळ्यांना खरं तर ज्या पद्धतीने पंच म्हणून तुम्ही भूमिका निभावली आहे, एकही डिसिजन तुमचं अक्रॉस नव्हतं, एकही डिसिजन मध्ये कुठेही दुजोरा नव्हता. राजेंद्र पाटील साहेबांना आपण स्क्रीनवर पाहतो, त्यांचा शुभ सन्मान या मंचावरून आदरणीय प्रल्हाद दादा भोईर, त्यानंतर आदरणीय परेशजी महाजन, स्ट्रेट फॉरवर्ड. अगदी पहा, सगळे खेळाडू ज्या माणसाला समान आहेत आणि खूप चांगली पंच म्हणून भूमिका सातत्यानं बजावत आले, त्या आदरणीय परेश महाजन सरांचा शुभ सन्मान या मंचावरून करण्याची विनंती आपण करतो. त्यानंतर आदरणीय मोरे सर, आपणास देखील विनंती आहे. आदरणीय मोरे सर, त्यांचा देखील शुभ सन्मान या मंचावरून केला जातोय. सूर्यकांत मोरे साहेबांना शाही सन्मानित केलं जातं या स्पर्धेच्या निमित्तानं. नंतर भाटवड, धन्यवाद. यानंतरची धुरा
धन्यवाद डीजे. यानंतर एक नामांकन आपलं वितरित करण्याचं राहून गेलं होतं. सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच, सेमीफायनलचा सुपर हिरो अवॉर्ड गोज टू द प्लेअर ऑफ टीम RD 4440 ओळी मिस्टर श्याम चौधरी. प्लीज वेलकम. आणि हे नामांकन वितरित करण्याकरता आपण मान्यवरांना विनंती करूयात. आपल्या शुभ हस्ते श्याम चौधरी याला पुरस्कृत करायचं. आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वर भोईर साहेब त्याला पुरस्कृत करतील. मॅन ऑफ द मॅचचा सुपर हिरो. सेमीफायनल मध्ये 2 षटकार ऑन साइडला त्यानं खेचले आणि जिथं मॅच बदलली. मी बिंदास लसणीशी कोऑर्डिनेट करत होतो. आमचा सल्ला मसलत सुरू होता. मी म्हणालो की मॅच बदलली. समाज कल्याणाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरण केले जात आहे. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार. आणि स्ट्रगल करत असताना बेस्ट परफॉर्मन्स ज्यानं दिला तो सागर कारभारी. प्लीज वेलकम. सागर कारभारी या खेळाडूला पुरस्कृत करण्याची विनंती आपण आयोजकांना करूया. मी व्यासपीठावर स्थानापन्न झालेले दशरथ भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे बक्षिसाचं वितरण करायचं आहे. ज्यांच्या धर्मपत्नी या शेलार ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आहेत ज्योत्स्नाताई दशरथ भोईर. खऱ्या अर्थानं प्रथम नागरिक शेलार ग्रामपंचायतीच्या उपसरपंच, द्वितीय नागरिक. खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून त्यांचे दशरथ भोईर यांच्या शुभ हस्ते बक्षिसाचं वितरण केलं जात आहे. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार. येस, यानंतर जाऊयात अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. काय दर्जेदार बॅटिंग ज्या फलंदाजानं केली. डेफिनेटली आपण मी ज्याचा उल्लेख केला मैदानात उतरतानाच्या आधी, या खेळाडूने संघर्ष जरूर केला. कारण या खेळाडूला मी फार जवळून ओळखतो. त्याचा संघर्ष एक चर्चेचा विषय देखील राहिला, परंतु त्यानं जिद्दीनं स्वतःला घडवलं. खूप कमी वयात या खेळाडूनं वेगळी उंची गाठली. मॅन फ्रॉम टीम RD 4440 ओळी मिस्टर अक्षय कासार AK47. प्लीज वेलकम. व्यासपीठावर स्थानापन्न झालेले शारदा विद्यालय शेलारचे उपाध्यक्ष विशेष कार्यकारी अधिकारी महादेवजी भोईर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण करायचं आहे. हे अक्षय कासार याला आपण पाहतोय विशेष कार्यकारी अधिकारी यांच्याकडनं सन्मानित करण्यात येते आदरणीय महादेवजी भोईर साहेब. त्यानंतर बेस्ट परफॉर्मन्स, शेवटपर्यंत किल्ला ज्यानं लढवला. यश अपयश या वेगळ्या गोष्टी आहेत राजेंद्र पाटील सर, परंतु योद्धा कोणाला बोललं पाहिजे तर शेवटपर्यंत झुंज देत राहिला. बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड गोज टू टीम पायोनियर स्पोर्ट्स भिवंडी. अवॉर्ड गोज टू मिस्टर शाहिद खान. प्लीज वेलकम. सुपर परफॉर्मन्स. व्यासपीठावर स्थानापन्न झालेले मनोजजी भोईर साहेब आणि दिनेशजी भोईर साहेब. मनोज भोईर जे बॉडी बिल्डर आहेत आणि दिनेशजी भोईर साहेब हे शाहिद खानची शरीर यष्टी देखील बरंच काही सांगून जाते. एक खेळाडूची फिटनेस पाहिजे. एक समालोचक म्हणून चांगली भूमिका ते देखील निभावत आले. जाऊयात आपण वैयक्तिक पारितोषिक वितरणाकडे. यानंतर आपण जाऊयात मान्यवरांचं मनोगत. खऱ्या अर्थानं सर्वप्रथम मी विनंती करतोय सरपंच महोदय ग्रामपंचायत शेलार आदरणीय सन्माननीय किरणजी चन्ने साहेब आपल्या 2 शब्द आपले मार्गदर्शन पर या स्पर्धेच्या निमित्तानं. दिवंगत परशुराम तावरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या प्रसंगी मंचकावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य अरुणजी भोईर, तावरे साहेबांचे सुपुत्र, त्याचबरोबर विद्यमान सदस्य सिद्धार्थ भोईर, त्याचबरोबर ठाणे जिल्हा समाजचे अध्यक्ष, त्याचबरोबर इतर उपस्थित दिनेशजी भोईर, मनोज भोईर आणि मंचकावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि सर्व खेळाडू मित्रांनो. खरं तर काही भिवंडी तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये अशी व्यक्तिमत्व जन्माला आलेली आहे की पिढ्यानपिढ्या त्यांचं नाव, त्यांचं कार्य आपल्या ओठावर राहील, आपल्या मनामध्ये राहील. त्यापैकी एक बहुजनव्यापी व्यक्तिमत्व म्हणजे दिवंगत परशुरामजी तावरे.
माणसाच्या तालमीत अनेक राजकारणी घडलेलं आहे. आज मी बऱ्याच जणांच्या घरामध्ये विश्राम तावरेंचा फोटो बघतो. निश्चितपणाने एखाद्या माणसाच्या जाण्यानंतर अनेक त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या कार्यकर्त्यांनी इतकं मनापासून प्रेम करावं असं एक लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे विश्राम तावरे. मुस्लिम आणि हिंदू एकतेचं मला वाटतं प्रतीक ठरावं. त्यांच्या त्या सगळ्या कारकिर्दीचा जर आलेख आपण बघितला तर एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. बहुजनांसाठी नेहमीच प्रोत्साहित करणारं व्यक्तिमत्व होतं आणि त्यामुळे ही स्पर्धा शेलार ग्रामपंचायतच्या या भारचंद्र क्रीडांगणावर खेळत असताना आमचा आनंद द्विगुणित झालेला आणि आमच्यासाठी ती सन्मानाची बाब. मी समालोचकांना ऐकत असताना मला याची जाणीव होत होती की मी कुठला तरी वर्ल्ड कप बघतोय आणि मराठीचा हिंदीचा समालोचक आपलं समालोचन करतोय. तर सगळे तरुण आता आपलं करिअर टेनिसमध्ये घडवतायत हे मला वाटतं आशावादी चित्र आहे. आणि सगळ्या राजकारण्यांनी क्रिकेट स्पर्धा भरवणाऱ्यांनी खरं तर या क्रिकेटचं एकदा सांगोपांग विचार करणं, त्याचं चिंतन करणं आणि त्याच्यातून तरुणांना व्यवसाय कसा निर्माण होईल किंवा रोजगार कसा निर्माण होईल याच्यासाठी मला वाटतं जर सगळ्यांनी प्रयत्न केले तर ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये टेनिसच्या क्रिकेटपटूंना चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. तर मला वाटतं त्या दृष्टिकोनातूनही चर्चा होणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी खेळाडूंनी जे शिस्तीनं अत्यंत मेहनतीनं सगळ्या संघर्षाच्या या स्पर्धेमध्ये त्यांनी जो काही आपला बाणेदारपणा आपली जी लकब दाखवलेली आहे ती अत्यंत स्तुत्यजन्य आहे आणि तेवढीच शब्दफेक समालोचकांनी दाखवून दिलेली आहे. तर मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो, शेलार ग्रामपंचायतच्या वतीनं स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना, सर्व खेळाडूंना, समालोचकांना, त्याचबरोबर अंपायर्सना सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन सर्व मान्यवरांना देखील हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं तुमचं हे मार्गदर्शन आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील. नक्कीच तावरे साहेबांबद्दल चन्ने साहेबांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की हिंदू मुस्लिम हे बहुत म्हणजे असं प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व होतं. एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर 3 वेळा आमदार झालेले आणि एकदा नगराध्यक्ष पद भूषवलेले. मित्रांनो, तावरे साहेबांबद्दल बोलायचं झालं तर तावरे साहेबांनी 446 जण, चन्ने साहेब 446 जणांना नोकरी लावली. 446 जणांपैकी 445 जणांना नोकरी लावली, मात्र एका व्यक्तीला नोकरी लागली नाही. त्याचं कारण असं होतं की त्याचं वय भरलेलं नव्हतं. आणि आज भिवंडी महानगरपालिकेमध्ये हे 445 जे कामगार होते अनेक हुद्द्यांवर ते आज सेवानिवृत्त झालेले आहेत आणि पेन्शनच्या रूपाने ते पेन्शन जी घेत आहे असं महान कार्य तावरे साहेबांनी केलेलं आहे. आणि नक्कीच मित्रांनो, जे तावरे साहेबांवर जे गीत लिहिलेलं आहे रमेश पाटील, जे जून अंदुरकी गावाला कलेचं माहेरघर समजलं जातंय, त्या गावातील एक उत्कृष्ट भजनी बुवा रमेश पाटील आणि त्याला संगीत दिलेलं आहे ते अर्थातच तावरे भुईवाडा या ठिकाणावर संजय भुई. मी डीजे ऑपरेटर यांना विनंती करतोय की या ठिकाणी ती धून वाजवायची आहे. केवळ 4 तासांवर गीत बनवलेलं आहे. जनसेवेने साऱ्या कुटुंबाचा वारसा
धन्यवाद. खरं तर गाण्याचे बोल आहेत वारसा चालू. माणसाचं जीवन क्षणभंगूर आहे. राजेंद्र पाटील सर, खऱ्या अर्थानं हा फुगा कधी फुटू शकतो. मग समाजासाठी सक्सेसफुलची डेफिनेशन काय, की जेव्हा आपण पूर्ण पारंगत होतो तेव्हा समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. ही इज द रिअल सक्सेसफुल मॅन. स्वर्गीय परशुरामजी टावरे साहेब, त्यांना मानाची श्रद्धांजली. म्हणूनच निखिल, मी नेहमी सांगत असतोय की जगाच्या पाठीवर जेव्हा भिवंडीचं नाव निघेल तेव्हा स्वर्गीय परशुराम टावरे साहेबांचं नाव आदराने घेतलं जाईल. धन्यवाद. पुढील आपण बक्षीस वितरणाकडे वळतोय, निखिल वाकळे यांच्याकडे. येस, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, मॅन फ्रॉम RD 440. सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे नामांकन त्या खेळाडूच्या नावावर जात आहे, ज्यांना आजच्या दिवसात 7 विकेट टिपल्या. मिस्टर मॅन फ्रॉम अलिमगड हिमांशू पाटील. स्वर्गीय परशुराम टावरे स्मृती चषक 2021 मध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची निवड झालेली आहे, त्याचा मानकरी ठरतोय. आकाश साळुंके साहेबांना विनंती करतो की बक्षीस आपल्या शुभहस्ते प्रदान करायचं आहे आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे, मानांकन आहे हिमांशू पाटील. साळुंगड गावाचा हा या खेळाडूबद्दलची ख्याती आपण याला पाहिलं त्यावेळी 56,000 57,000 प्रेक्षक लाईव्ह मॅच बघत असतात. आणि वर्सेस रायगड प्राईड गेम, आणि त्या गेममधला पहिला स्ट्रायकरचा गोलंदाज, ज्यानं खूपदा आपल्या ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व देखील केलंय. यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज हे नामांकन ज्या खेळाडूच्या नावावर जात आहे, मॅन फ्रॉम सुरेश एंटरप्राइजेस पाय, ज्याच्या बॅटमधून आज 26 धावा त्यांना केल्यात, मिस्टर सूरज पाटील. प्लीज वेलकम. स्वर्गीय परशुराम टावरे स्मृती चषक 2021 मध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची निवड झालेली आहे, संघाचं नाव आहे सुरेश एंटरप्राइजेस पाये आणि मानांकन आहे सूरज पाटील. सूरज पाटील. चला, त्यांचा प्रतिनिधी असेल तर प्रतिनिधी यायचं या ठिकाणी. सूरज पाटीलचं जे पारितोषिक आहे ते आपण स्वीकारायचं आहे. व्यासपीठावर स्थानापन्न झालेले महादेवजी भोईर साहेब, जे उपाध्यक्ष आहेत शारदा विद्यालय शेलार, यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज ही भव्य ट्रॉफी प्रदान करताना विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार. त्यानंतर या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं रनरअप ठरलेला संघ, असं म्हणतात की शिस्तीचं दुसरं नाव अल्ताफ बाली सर. त्यांची फॅन क्लब टीम, अर्थातच पायोनियर स्पोर्ट्स भिवंडी. प्लीज वेलकम. निश्चित बाली सरांबद्दल बोलायचं झालं तर आपला संघ जरी जर एखाद्या वेळेस चूक करत असेल तर त्यालाही त्यांनी पेनल्टी लावलेली आहे. आपण नेहमी बघतोय बाली ट्रॉफीमध्ये. ते आपण राजेंद्र पाटील सर म्हणतो ना की आपला तो बाळा आणि लोकांचा तो कार्टा, असं कधीच होणार नाही त्यांच्याकडून. व्यासपीठावर स्थानापन्न झालेले शेलार ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच किरणजी चन्ने साहेब, तसेच स्वर्गीय परशुराम टावरे साहेबांचे सुपुत्र शिरीजी टावरे. सर, आपण पाहतो ना की आदरणीय किरणजी चन्ने साहेबांनी या स्पर्धेकरता 30,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे त्याची ब्रँड पार्टनरशिप स्पॉन्सरशिप त्यांच्या माध्यमातून त्यांचे आभार. आणि जाऊयात मॅन ऑफ दी सिरीज. आणि ज्या खेळाडूच्या नावानं हे नामांकन गेलं आहे, वेल प्लेड टीम पायोनियर स्पोर्ट्स भिवंडी. हार्डलक. अंतिम टप्प्यात थोडीशी ज्या काही चुका झाल्या त्या आता सुधारत आपल्याला पुढच्या क्रिकेटच्या वाटचालीला सुरुवात करायची आहे. मॅन ऑफ द सिरीज अँड अवॉर्ड गोज टू मॅन फ्रॉम एनी गेसेस. स्वर्गीय परशुराम टावरे स्मृती चषक 2021 मध्ये मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा पुरस्कार ज्याला प्राप्त होतोय, मी नाव ऐकू शकतोय, कोण असेल तो खेळाडू? मॅन फ्रॉम पायोनियर स्पोर्ट्स भिवंडी, 22.02 ची रेटिंग घेऊन माजिद. प्लीज वेलकम. मॅन ऑफ द सिरीज पायोनियर भिवंडी संघाचा माजिद. येस, प्लीज वेलकम माजिद. वेल प्लेड. मी शेलार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट सिद्धार्थ रघुनाथ भोईर साहेब बक्षीचं वितरण सेनापती या स्पर्धेचा मोठा धुरंधर, या स्पर्धेतील अंतिम विजेता, या स्पर्धेचा
यस युगांत भोईर आणि प्रल्हाद भोईर यांचे दोन्ही सुपुत्र एवढ्या जिद्दीनं मेहनत केली आहे. येस हा सगळा डोलारा उभा करण्यामागे ज्या व्यक्तिमत्वाचा मोठा सिंहाचा वाटा आहे, आदरणीय किरणजी चन्ने साहेबांना आपण विनंती करूयात की प्रल्हाददादा भोईर यांचा शुभ सन्मान या मंचावरून होणं फार गरजेचं आहे. या प्रल्हाददादा, खऱ्या अर्थानं हे सगळं एक दिवसाचं चलचित्र आपण पाहतो, पण याच्या मागे महिन्याभराची मेहनत असते आणि येस मोठ्या छातीचा माणूस लागतो. त्याकरता निधड्या छातीनं प्रत्येक संकटांना सामोरं जाणारा हा प्रल्हाददादा भोईर, त्यांचा शुभ सन्मान या मंचावरून आपण पाहू शकाल. आदरणीय ॲडव्होकेट किरणजी चन्ने साहेब, प्रथम नागरिक ग्रामपंचायत शेलारचे, अर्थातच सरपंच महोदय, त्यांच्या शुभ हस्ते प्रल्हाददादा भोईर यांना सन्मानित केलं जात आहे. मोहित आणि युगांत ही त्यांची दोन्ही अनमोल रत्न, त्यांना देखील विनंती करतोय की आपण देखील या. आदरणीय शिरीषजी टावरे साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण या दोन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मान आपण करायचा आहे. कारण आता जरूर सांगेन की क्रिकेटच्या मॅच ऑर्गनाईज करणं ही वडापाव खाण्या इतकी सोपी गोष्ट अजिबात नाही. तर डेफिनेटली त्या दोन्हीही सुपुत्रांना, मोहित आणि युगांत, या दोघांचाही सत्कार आदरणीय शिरीषजी टावरे साहेबांच्या शुभ हस्ते. दोन्ही ॲडव्होकेटचं शिक्षण देखील घेत आहेत. त्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचाली करता खूप साऱ्या शुभेच्छा. तब्बल 25 वर्ष या स्पर्धेचा जो काही घोडदौडीचा रथ आहे तो कायम राखण्याचा प्रयत्न. त्यानंतर मेगा ग्रँड फिनालेचा हकदार, डौलणारा, मानानं फडकणारा, मानानं डौलणारा स्वर्गीय परशुराम टावरे चषक 2021 चा अंतिम विजेता संघ टीम RD 4440 ओवळी संघ, विनोददादा पाटील अँड फॅन क्लब टीम, प्लीज वेलकम. व्यासपीठावर स्थानापन्न झालेले ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य अरुणजी भोईर साहेब, नामांकित उद्योगपती भिवंडीचे शिरीषजी टावरे साहेब आणि शेलार ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच किरणजी चन्ने, तसेच आमचे ॲडव्होकेट सिद्धार्थ भोईर साहेब असतील, महादेवजी भोईर साहेब, या तमाम मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या बक्षीचं वितरण करायचं आहे. यस, मेगा ग्रँड फिनालेचे हकदार, खऱ्या अर्थानं शिलेदार ठरणारे हे सगळे सेनापती यांनी कळत न कळत जर कोणाचं मन दुखावलं असेल तर या मायक्रोफोनवरून पुन्हा एकदा क्षमस्व, आणि नजर चुकीने जर कोणाचं नाव राहून गेलं असेल तर त्यांना त्यांची देखील क्षमा मागून आजचा हा कार्यक्रम इथेच संपला. धन्यवाद. तसेच या ठिकाणी मित्रांनो, ज्या मान्यवरांनी या ठिकाणी आम्हाला जी उपस्थिती दाखवली त्यांचे मी आभार व्यक्त करतोय.